कवितेचं नाव आहे शेवटचं पत्र. बघ ना आई, आई बघ ना आई, आज वेळ कशी वैरीण झाली. बघ ना आई, आज वेळ कशी वैरीण झालीये. तुझी भेट न घेताच माझ्या जाण्याची वेळ झाली. माया जरी जाहलो मी अजूनही लढतो आहे. माया जरी जाहलो मी अजूनही लढतो आहे. इंच इंच जन्मा छातीवर घेऊन पत्र शेवटचं लिहितो आहे. बऱ्याचदा वाटतं आई, बऱ्याचदा वाटतं आई, तुझ्या कुशीत येऊन निजावं. तुझ्या प्रेमाच्या वर्षावर चिंब चिंब. पण आई, आता असं घडणार नाही, कारण आधी वेळ मला घेतल्याशिवाय जाणार नाही. आई, आपलं घर आठवतो आहे आणि आठवता आठवता पत्र शेवट येतो आहे. बाबा, बाबा, तुमच्यासाठी बरंच काही करायचं होतं. तुमच्या खांद्यावरचं ओझं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं. बाबा, तुमच्यासाठी बरंच काही करायचं होतं. तुमच्या खांद्यावरचं ओझं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं. पण बघा ना बाबा, काळानं आपला कसा घात केलाय. पण बघा ना बाबा, काळानं आपला कसा घात केलाय. माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिलाय. बाबा, तुमच्यासाठी काहीही करू शकलो नाही. बाबा, तुमच्यासाठी काहीही करू शकलो नाही. म्हणूनच मरणाआधीच मरतो आहे आणि मरता मरता पत्र शेवटचं. पुन्हा 2-4 गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत. उजव्या दंडात गोळी घुसतात. भैया, तुझी आठवण हेलावून गेली आणि मी तुझा उजवा हात आहे हे सांगायची वेळही आता धरू. भैया, आपल्या चकुलीकडे लक्ष देत जा. भैया, आपल्या तिघांचा फोटो पाहून मनातल्या मनात झुरतो आहे आणि झुरता झुरता पत्र शेवटचं लिहितो आहे. चकुली, तू बांधलेल्या राखीचा धागा अजूनही हातात आहे आणि यावेळी तुला ओवाळून दिलेली नाही हेही माझ्या ध्यानात आहे. बोल चकुली, बोल. तुला आता ओवाळी काय देऊ आणि इथून निघून गेल्यावर तुला रक्षाबंधनाला कसा येऊ. चकुली, रडू सखे, आता माझ्या विना तुझं सारं जीवनच विराट. माझ्या विना तुझं आता सगळं जीवनच विराट होणार आहे. कारण मी माझ्यासोबत तुझं सर्वस्वच नेणार. सखे, आपल्या 2 चकुल्यांकडे लक्ष दे. आई, तू रडू नकोस. आई, तू रडू नकोस. तुझ्या हुंदक्यांचा आवाज पाणी येतो आहे. आई, तू रडू नकोस. तुझ्या हुंदक्यांचा आवाज पाणी येतो आहे. आई, मी पुन्हा जन्माला येईन. आई, मी पुन्हा जन्माला येईन आणि याही वेळी मी तुझ्याच उदरी जन्म घेईन. आई, रडू नकोस.